नमस्कार मित्रांनो, उडान फायनान्स मध्ये आज पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत। कालचा आपला व्हिडिओ होता लोन पे फोन। त्या व्हिडिओसाठी खूप जणांचा रिस्पॉन्स आला, खूप लोकांनी बघितला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। आजचा आपला विषय आहे नोकरी आणि व्यवसाय यामधला फरक, किंवा बरेच जण आपलं मत मांडत असतात व्यवसाय खूप चांगला, नोकरी खूप वाईट, किंवा नोकरी ही दुसऱ्याची केलेली चाकरी असते म्हणून नोकरी करू नये। पण जर आपण विचार केला, अशा प्रकारची चर्चा करणारी मुलं नोकरी करण्यासाठी स्ट्रगल करतात का, किंवा त्यासाठी काही अभ्यास करतात की आपला स्वतःचा वेळ त्यासाठी देतात का, हा वेगळाच वर्ग आहे। त्यांना नोकरीसाठी जे जागा सुटलेल्या आहे, त्यासाठी जे वॅकन्सीज आहे त्यासाठी प्रयत्न न करता स्वतःचे मत मांडून मोकळे होतात। त्यामुळे अशा लोकांचा जास्त विश्वास न करता आपण स्वतः आपली पात्रता पडताळून पाहण्यासाठी नोकरीसाठी खूप प्रयत्न करावेत। नोकरी आपल्याला एखादी मिळाली, एखाद्या पदावरती आपल्याला चान्स भेटला नोकरी करण्याचा, त्याच्यानंतर आपण जर डिसिजन घेतला ही नोकरी न करता आपल्याला व्यवसायाकडे वळायचं आहे, तर त्याच व्यक्तीला मत मांडण्याचा अधिकार आहे की नोकरी वाईट आहे। त्यामुळे नोकरीबद्दल मत मांडताना पहिल्यांदा आपली पात्रता आहे का नोकरी करण्याची याच्यावरती पडताळून पाहावं, नंतर त्याच्यावरती चर्चा करावी किंवा त्याच्यावरती मार्गदर्शन करावं। आज जर आपण बघितलं तर ते लहानपणी आपण शिकलेली जी गोष्ट आहे, कोल्याला द्राक्षे आंबट असतात, म्हणजे कोला ते द्राक्षे खाण्यासाठी उडी मारून मारून थकलेला असतो, मग तो म्हणतो जाऊ द्या ते द्राक्षे आंबट आहे आपल्याला ते खायचे नाही। मग याचा अर्थ हे जे असे लोक असतात मत मांडणारे नोकरी करू नये, नोकरी केलेली वाईट आहे, ते लोक म्हणजे ते कोल्यासारखी त्यांची गंमत आहे, त्यांना नोकरी मिळत नाही म्हणून ते म्हणतात नोकरी वाईट आहे। व्यवसाय 100% करा, व्यवसाय चांगलाच आहे, आपण स्वतः मालक बनून व्यवसाय मोठा करावा, त्यामधून प्रामाणिकपणे त्याच्यातून कमाई पण करावी। पण नोकरी वाईट आहे म्हणून नोकरी करायची नाही, नोकरी वाईट आहे म्हणण्याचा अधिकार किंवा नोकरीबद्दल मत मांडण्याचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो? ज्यांनी ती मिळवली आणि त्यांनी ती नोकरीला दुजोरा देऊन व्यवसाय सुरू केला। मग कधीतरी आपण एखाद्या व्यावसायिकाला विचारलं तर तो म्हणतो मी बँकेमध्ये नोकरीला होतो, पण बँकेतली मी नोकरी सोडली, इथं हॉटेल चालू केलंय, आज मी 10 वर्षापासून हॉटेलचा व्यवसाय करतो, किंवा मी चहाचं दुकान चालू केलं, मी चहाचं दुकान चालवतो। या ज्या गोष्टी आहेत त्यांनी नोकरी केली, मग स्वतःचं मत मांडलं किंवा नोकरी सोडली, तर त्यांना त्या गोष्टीचा बोलण्याचा अधिकार आहे। पण ज्या लोकांचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, काही नाही, नोकरी मिळत नाही म्हणून ती वाईट आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे। त्यामुळे जे विद्यार्थी आहेत की नोकरीसाठी अभ्यास करतात, सरकारी जागेसाठी प्रयत्न करतात, कोण पोलीस भरतीसाठी करतं, कोण PSI STI साठी प्रयत्न करतं, त्या लोकांनी अशा लोकांकडे लक्ष न देता प्रामाणिकपणे आपला अभ्यास करून आपल्या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा। आणि एखाद्याला जर व्यवसायच करायचा आहे पण त्यांनी त्याबद्दल मत मांडू नये की नोकरी वाईट आहे म्हणून, कारण त्याला ती मिळालेली नसते, त्याबद्दल त्याला चर्चा करण्याचा अधिकार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे। असं काही म्हणजे विषय नाही की बाबा ते लोक वाईट बोलतात म्हणजे ते वाईट आहे, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्याला नोकरी मिळाल्याच्या नंतर त्यांनी ती सोडून तुम्ही व्यवसाय सुरू केला तर अतिशय उत्तम, पण नोकरी वाईट आहे व्यवसाय चांगला आहे हे चर्चा करण्याचा अधिकार त्या लोकांना नाही। धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। कृपया व्हिडिओ बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।